शाश्वत विकासासाठी जिल्हा परिषद सदस्यांनी पुढाकार घ्यावा, डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांचे आवाहन. जिल्ह्याच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी जिल्हा परिषद सदस्यांनी सक्रिय भूमिका घेतली पाहिजे, असे स्पष्ट प्रतिपादन यशदाचे उपमहासंचालक डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांनी केले. जिल्हा परिषद मार्फत नवनियुक्त सदस्य आणि पंचायत समिती सभापतींसाठी आयोजित एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडलेल्या या प्रशिक्षणात जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, विविध समित्यांचे सभापती तसेच अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉक्टर कलशेट्टी यांनी शाश्वत विकास ध्येय प्रभावीपणे राबवण्यावर भर देताना सांगितले की 15व्या वित्त आयोगाच्या निधीपैकी 60% रक्कम पाणी आणि स्वच्छतेसाठी आणि उर्वरित 40% इतर विकास कामांसाठी नियोजनबद्ध वापरणे आवश्यक आहे. स्वच्छता दूत म्हणून काम करा, प्लास्टिक मुक्त परिसर घडवा आणि पुनर्वापराची सवय लावा, असे आवाहन त्यांनी सदस्यांना केले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान प्रभावीपणे राबवण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. तसेच स्थानिक स्तरावर विकासाचे नियोजन करताना मतदारसंघाच्या गरजा लक्षात घेण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी वित्त आयोगाविषयी सविस्तर मार्गदर्शन देण्याची गरज व्यक्त केली. माजी मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमातील महत्त्वाच्या तरतुदींवर प्रकाश टाकला. दरम्यान माजी सभापती शरद बुट्टे पाटील यांनी सदस्यांना अधिकारी व कर्मचाऱ्यांशी समन्वय साधून काम करण्याचा सल्ला दिला. विकास कामांवर लक्ष केंद्रित करा, अनावश्यक वाद टाळा, असा त्यांनी स्पष्ट संदेश दिला. नम्रतेचा आदर्श या प्रशिक्षणात एक वेगळीच बाब चर्चेचा विषय ठरली. जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार आणि इतर सभापती यांनी मागील बाकावर बसून प्रशिक्षण घेतले. त्यांच्या या साधेपणाचे आणि नम्रतेचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्मिता पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन सचिन जाधव यांनी केले. प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.